मुंबईतील बँड्रा येथील बँड्रा फोर्टवरील ओली फेस्ट मद्यपान पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे वातावरण आता चांगलंच तापलंय। ऐतिहासिक वास्तूंवर अशा प्रकारच्या पार्ट्यांना परवानगी देणं अत्यंत चुकीचं आहे असं म्हणत नागरिकांनी आणि इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला होता। यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं देखील नागरिकांनी म्हटलं। यानंतर यामध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचं नाव देखील समोर आलं। त्यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावण्याची बातमी समोर आली, त्यामुळे या बातमीला एक वेगळंच वळण मिळालं। नागरिकांनी संताप व्यक्त करून सुद्धा 48 तास उलटून गेल्यानंतरही यावर योग्य ती ठोस कारवाई झाली नाही, यामुळे नागरिकांमधला संताप वाढलाय। आता आशिष शेलार यांच्यावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केला जातोय। त्यांच्या एका जुन्या व्हिडिओला ट्विट करत त्यांच्यावरच टीका केली जाते, ज्यात त्यांनी म्हटलंय की ऐतिहासिक किल्ला आणि परिसर असलेल्या कोणत्याही ठिकाणी मद्यपान विक्रीला परवानगी असूच शकत नाही। ज्याने परवानगी दिली त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा शब्दात त्यांनी या आधीच्या एका घडलेल्या घटनेवर कठोर शब्दात आदेश दिले होते। आता हेच आदेश त्यांना सुद्धा लागू होतात असं म्हणत शिवसेना उभाटा पक्षाने रोष व्यक्त केलाय। हा आदेश फक्त दाखवण्यापुरता नसून कारवाई करण्यासाठी दिलेला आहे, म्हणून मुंबई पोलिसांकडून आता एकच अपेक्षा आहे असं देखील म्हटलं जात आहे। आशिषजींच्या आदेशाचं पालन झालंच पाहिजे, ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांचे कोणाशी राजकीय संबंध असोत, भाजपचे पदाधिकारी असोत व इतर कुणीही गुन्हा दाखल कराच असा संताप शिवसेना उभाटा पक्षाकडून व्यक्त केला जातोय।